सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे या आयोजित बी ए थर्ड इयर एम ए इतिहास बी ए थर्ड इयरमध्ये इतिहास विषयासाठी प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या मार्गदर्शन सत्रामध्ये स्वागत आहे. आपलं बी एचं आता बी ए थर्ड इयरसाठी जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्या अनुषंगानं त्या संदर्भातल्या काही सूचना देण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपला जो बी एचा सिलेबस आहे त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि इतर काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्याची माहिती देण्यासाठी आपण या मार्गदर्शन सत्राचं आयोजन केलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी आपले ऍडमिशन फॉर्म बी ए थर्ड इयरचे ऍडमिशन फॉर्म भरले असावे. भरलेत का सर्वांनी? हो सर. बाकी बाकी लोकांनी ज्यांनी आता रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी पण भरले. तर तुम्ही सर्वांनी हे ऍडमिशन फॉर्म भरणं आवश्यक आहे. त्यासोबतच फक्त फॉर्म भरून थांबायचं नाही. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म पण भरायचा आहे आणि ऍडमिशनची जी पावती असेल ती पावती एक्झाम फॉर्म आणि एक्झाम फॉर्मची जी फी भरली तुम्ही एक्झामची जी फी भरली त्याची पावती आणि तुमचा मागील वर्षाचा निकाल हे सगळं नेऊन तुम्हाला तुमच्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करायचं आहे. हे तुम्ही सर्वांनी केलंय का? हो. येस सर. तर हे हे या गोष्टी करणं महत्वाचं आहे. हे जे रेकॉर्डिंग जे कोणी पाहतील त्या लोकांनी पण ही प्रोसेस पूर्ण करणं आवश्यक आहे याची नोंद घ्यायची. आता दुसरा जो आपला मुद्दा आहे जे मागील वर्षी आपण या याच्यात मार्गदर्शन सत्रात जे ज्या गोष्टींची चर्चा करणार आहे त्याचं एक थोडक्यात आपण हे पाहूया. स्क्रीन शेअर केली ती दिसते तुम्हाला? हो दिसते. दिसते ना व्यवस्थित? तर साधारण आपण त्यामध्ये हे जे मुद्दे लिहिलेले आहेत समोरच्या बाजूला त्या संदर्भात आपण साधारण चर्चा करणार आहे. म्हणजे आता आपलं बी ए थर्ड इयरला तुम्ही आता ऍडमिटेड झालेला आहात. त्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती दिलेली आहे. त्या संदर्भातलं जे काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. तर बेसिकली काय आहे की तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरलेला आहात. ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर त्याची फीची पावती, त्यानंतर एक्झाम फॉर्म आणि एक्झाम फीची पावती हे सगळं नेऊन तुम्हाला सर्वांना स्टडी सेंटरला द्यायचं आहे. अजून देखील कुणी ही प्रोसेस केलेली नसेल तर त्यांनी आपल्या अभ्यास केंद्राशी त्वरित संपर्क साधून ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. तर ते एक सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपला जो बी चा अभ्यासक्रम आहे तुम्ही आता मागच्या वेळी तुम्ही ज्यावेळी फर्स्ट इयरला आला होता त्यावेळी पहिल्यांदा बी चा सिलेबस बदललेला होता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आणि तुम्हाला आता जो तुम्ही ज्यावेळी थर्ड इयरला आलाय तर तुम्हाला तो नवीन अभ्यासक्रम याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर तो अभ्यासक्रम मी तुम्हाला एक थोडक्यात त्याच्या संदर्भातली माहिती देईन. जो सेमिस्टर 5 साठी जो आहे त्याच्या संदर्भातच आपण आता सध्या चर्चा करूया. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला थोडी माहिती मला द्यायची आहे. तर आपला बी चा सिलेबस या
वर्षी बदललेला आहे. BA साठी जो थर्ड इयर साठी जो सिलेबस होता तो या वर्षीपासून बदलला आहे आणि जून 2024 म्हणजे आत्ताचं जे शैक्षणिक वर्ष आहे त्यापासून हा BA थर्ड इयर इतिहासचा सिलेबस बदललेला होता. म्हणजे आता तुम्हाला तो लागू झालेला आहे. हा तर त्या हिशोबाने आपला जो सिलेबस बदलल्यामुळं आपली जी पुस्तकं आहेत ती या नवीन सिलेबस नुसार तयार करण्याची सगळी प्रोसेस आता सध्या सुरू आहे. तर त्याच्या संदर्भात आपल्याला ज्यावेळी पुस्तकं पहिल्यांदा PDF मध्ये उपलब्ध होतील त्यावेळी ती लगेच मी ग्रुपवर टाकेन आणि त्यानंतर त्याची हार्ड कॉपी जी आहेत म्हणजे तयार झालेली पुस्तकं आहेत ती देखील लवकरच तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तर आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जे पेपर्स आहेत सेमिस्टर 5 चे पेपर त्याची नावं मी तुम्हाला इथं दाखवतो. की पहिला सेमिस्टर 5 ला जो पेपर आहे पेपर नंबर 7 ज्याला आपण म्हणतो कारण आतापर्यंत तुमचे जे इतिहासचे पेपर झाले ते 6 नंबर पर्यंतचे पेपर झाले तर आता हा 7 नंबरचा पेपर आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया फ्रॉम बिगिनिंग टू 4th सेंचुरी BC म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंत म्हणजे एकदम आरंभीच्या काळापासून म्हणजे प्रागैतिहासिक काळापासून इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंतचा हा काळ या पेपरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर जो 8 नंबरचा पेपर आहे तो मेडिवल इंडियन हिस्ट्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1206 पासून 1526 म्हणजे हा जो मध्ययुगीन काळ आहे म्हणजे दिल्लीमध्ये दिल्ली सल्तनतची स्थापना पासून ते मुघल साम्राज्याची स्थापना याच्या काळामधलं म्हणजे साधारणपणे दिल्ली सल्तनतचा इतिहास जो काळ जो आहे त्या काळाचा इतिहास तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर तिसरा पेपर जो आहे पेपर नंबर 9 म्हणून तो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड 19 टू 18 टू 19th सेंचुरी. हा याच्यामध्ये काय आहे की आधुनिक जगाचा इतिहास तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासाचा आहे जो साधारणपणे 18व्या शतकापासून ते 19व्या शतक म्हणजे साधारण अं, 1700 1700 म्हणजे 1700 पासून ते अं, 1899 पर्यंत या हा काळ त्याला आपण आपल्याला म्हणता येईल. तर या काळातला सगळा जो इतिहास आहे तो तुम्हाला जागतिक पातळीवरचा तो तुम्हाला याच्यातून अभ्यासायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो 10वा पेपर आहे तो आहे राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा एम्पायर म्हणजे मराठा सत्तेचं उदय आणि त्याचं एक दृढीकरण जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. आणि जो 11वा पेपर आहे तो आहे हिस्ट्री थेअरी अँड रिसेंट ट्रेंड्स म्हणजे इतिहास त्याच्या संदर्भातले सिद्धांत आणि रिसेंट ट्रेंड्स म्हणजे त्याच्यातले जे काही नवीन प्रवाह आहेत इतिहासातले तर त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. ह्या 5 पेपर्स शिवाय तुम्हाला एक स्किल एनहान्समेंट कोर्स आपल्याला असणार आहे. तो स्किल एनहान्समेंट कोर्स 5 या नावानं असेल. कारण आतापर्यंत तुम्ही टोटल 4 पेपर अशा पद्धतीने केलेले असतील. ज्याच्यामध्ये 2 मार्काला 1 प्रश्न असे 25 मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. 49 मार्काचे हा पेपर असतो. तर याचं देखील तुम्हाला अभ्यास या सत्रामध्ये करायचा आहे. आता हे जे वरचे 5 पेपर आहेत त्याला जोडून किंवा त्याच्याच पुढचा भाग असलेले असे 5 पेपर हे आपल्याला 6व्या सेमिस्टरमध्ये देखील आहेत. तर त्याचा आढावा आपण ज्यावेळी 6व्या सेमिस्टरची चर्चा करू तर त्यावेळी आपल्याला करता येईल. पण आता या मार्गदर्शक सत्रामध्ये आपण या 5 आणि हा SSCचा एक पेपर अशा एकूण 6 पेपरच्या संदर्भात एक धावता आढावा आपण या मार्गदर्शक सत्रामध्ये घेऊया. तर आपण पहिल्या पेपर पासून सुरुवात करू. एकदम थोडक्यात आपण कुठले कुठले पेपर आहेत आणि त्या पेपरमध्ये नेमकं काय आहे याचा एक तुम्हाला अंदाज यावा अशा अर्थानं याची माहिती घेऊया. आता हा पहिला जो पेपर आहे यातला जो आपला पेपर नंबर 7 आहे हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया फ्रॉम बिगिनिंग टू 4th सेंचुरी BC म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास याच्यामध्ये आरंभ काळापासून ते इसवी सन पूर्व 4थं शतक असा हा पेपरचं नाव आहे.
या कोर्समध्ये काय करायचं आपल्याला या पेपरमध्ये, आपल्याला भारतीय जे उपखंड आहे, त्या उपखंडामध्ये ज्यावेळी मानवी समाजानं शिकार आणि अन्न संग्रह करण्याचा पासून सुरुवात केली प्रागैतिहासिक काळामध्ये, म्हणजे सुरुवातीला मानव शिकार किंवा अन्न संग्रह यांच्या आधारावर जीवन व्यापन करत होता. तर त्या काळापासून त्यांनी पहिलं साम्राज्य जेव्हा उभं केलं, तर त्या काळापर्यंतचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तुम्हाला माहित असेल की भारतातलं सगळ्यात पहिलं साम्राज्य जे आहे ते मगधचं साम्राज्य होतं. म्हणजे मौर्य साम्राज्य स्थापन होण्याच्या पूर्वी हा जो बिहार वगैरेचा जो प्रदेश आहे, बिहार, झारखंड, ओरिसा, हा, तर या भागातच पहिल्यांदा मगधचं साम्राज्य निर्माण झालं होतं. तर इथून म्हणजे शिकार अन्न संग्रह पासून ते मगधचं साम्राज्य स्थापन होईपर्यंत हा जो संपूर्ण काळाचा जो इतिहास आहे तो तुम्हाला याच्यात अभ्यासायचा आहे. हं? आणि याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पहिल्यांदा तुम्हाला पुरातत्वीय म्हणजे प्रागैतिहासिक काळातल्या जो काही मानवी विकास आहे भारतीय उपखंडात झालेला, त्याचा तुम्हाला अभ्यास करायला लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुरापाषाण युग असेल, त्याच्यानंतर मध्यपाषाण युग असेल, त्याच्यानंतर आपल्याला परत नवपाषाण युग येतं आणि त्याच्यानंतर मग ताम्रपाषाण युग येतं. तर अशा ज्या सगळ्या ज्या मानवी इतिहासातल्या ज्या फेजेस आहेत, टप्पे जे आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास माध्यमात या पेपरच्या माध्यमातून करता येईल. त्यानंतर जो पुढचा विषय आहे, मुद्दा आहे की त्याच्यामध्ये दिस पिरियड विच इंडिया वेंट थ्रू टू फेजेस ऑफ अर्बनायझेशन. आता या काळामध्ये काय झालं की भारतामध्ये आपल्याला असं दिसतं की दोन वेळा शहरीकरणाची प्रक्रिया पार पडली होती. तर त्या शहरीकरणाच्या प्रक्रियेच्या मध्ये आपल्याला पाहता येईल की पहिल्यांदा ज्यावेळी सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृतीचा उदय झाला, त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा तिथं नागरीकरण झालेलं दिसून येतं. म्हणजे त्याच्यापूर्वी काय होतं, तर त्याच्यापूर्वी नागरीकरण झालेलं नव्हतं. तिथं काय असायचं की छोटी छोटी खेडी असायची, वस्ती असायची आणि त्याच्या माध्यमातून लोक म्हणजे राहायची. पण नागरीकरण म्हणजे काय की खूप उत्पादनाचा खूप अतिरिक्त साठा निर्माण झाला, अतिरिक्त उत्पादन व्हायला लागलं की मग नागरीकरण होतं. लोक एका जागी खूप मोठ्या संख्येने लोक राहायला सुरू होतात. मग शहरांची रचना म्हणजे शहरं निर्माण होतात आणि ही शहरं जी आहेत, ती शहरं ही एकच सेकंद. ही जी शहरं आहेत, तर ही शहरं हळू विकसित होत जातात आणि मग त्याला एक मोठ्या संस्कृतीचं स्वरूप त्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे तुम्ही जर आपल्या शाळेच्या पुस्तकामध्ये किंवा याच्या आधी पण शिकलेला असाल प्राचीन भारताच्या संदर्भात, ते लक्षात येईल. सिंधू संस्कृतीची नगररचना अत्यंत व्यवस्थितपणे केलेली होती. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास जो आहे तो ह्याच्यात करायचा आहे. आता हे पहिलं नागरीकरण सिंधू संस्कृती. दुसरं नागरीकरण कुठलं? तर दुसरं नागरीकरण हे आपण ऐकलेलं आहे की महाजन पदांचा जो काळ म्हणून आपण प्राचीन भारताच्या इतिहासात अभ्यासतो, तर तो महाजन पदाचा काळ जो आहे तो आपल्याला दुसरं नागरीकरण म्हणून अभ्यासता येतं. तर या दुसऱ्या नागरीकरणाच्या त्या काळामध्ये काय झाले की ही जी महाजन पदं आहेत त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी असतील किंवा त्यातली महत्वाची व्यापारी केंद्र असतील, तर अशा ठिकाणी शहरांचा, नगरांचा उदय झालेला होता. तर याचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये पण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ते नागरीकरण पूर्ण मौर्य साम्राज्य असेल, गुप्त साम्राज्य असेल, या काळात ते नागरीकरण सातत्यानं वाढत राहिलेलं आपल्याला दिसतं. त्यासोबतच हा जो काळ आहे, धिस पिरियड ऑल्सो विटनेस द बर्थ ऑफ हेटेरोडॉक्स रिलिजन्स नॉर्थ इंडिया, which within the short period time encompasses whole of India, left the lasting impact on Vedic religion. हा, म्हणजे काय झालं की या काळात आपण दुसरं एक आपल्याला गोष्ट आहे की प्रागैतिहासिक काळानंतर काय झालं की भारतामध्ये म्हणजे वेद काळाचा पण आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. वेद काळ, वेदोत्तर काळ, आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्व 6व्या शतकाचा देखील आपल्याला यात अभ्यास करायचा आहे. तर इसवी सन पूर्व 6वं शतक जे आहे ना, हे खूप
भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं शतक आहे. या शतकामध्ये भारतामध्ये एक नव्या धर्मांचा उदय झाला. जे पारंपरिक धर्म होते, वैदिक धर्म होतं, वेदांवर आधारित धर्म होता. तर त्याच्यापासून वेगळ्या पद्धतीनं बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, त्याच्यानंतर चार्वाक लोकायत पंथ असेल किंवा आजीविक पंथ असेल, अशा अनेक धर्म किंवा पंथांचा उदय जो आहे, तो आपल्याला या काळामध्ये झालेला दिसून येतो. तर हे जे सगळं घडामोडी घडलेल्या आहेत, त्याचा एक अभ्यास तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. तर आपल्याला काय की या पेपरच्या ह्याच्यातनं जसं मी या प्रस्तावनेत पण म्हटल्याप्रमाणे या पेपरमधनं आपण काय शिकणार आहोत? तर मानवी समाजानं की मानवी समाजानं शिकार आणि अन्न संग्राहक असल्याच्या आपली जी काही स्थिती होती, त्यापासून ते एक संस्कृती तयार करण्याइतपत कसा त्यांचा विकास झाला, हे आपण या पेपरच्या माध्यमातून अभ्यासू. त्याच पद्धतीनं वैदिक काळ म्हणजे आधीचा वैदिक काळ म्हणजे वेदांच्या बाबतीत पण तुम्हाला माहिती आहे, की ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 वेद आहेत. आणि या 4 वेदांच्या मध्ये आपण पाहतो, की त्यातला सर्वात जुना वेद जो आहे तो अ, ऋग्वेद आहे. तर या ऋग्वेदला साधारण या 4 वेद काळांना आपण म्हणतो, की आरंभीचा वैदिक काळ असं म्हणतो, वैदिक काळ म्हणतो. आणि हे वेद लिहिल्यानंतर जे काही जीवन आहे किंवा घटना घडल्यात किंवा त्यामध्ये संस्कृतींचा किंवा धर्मामध्ये जे काही बदल झालेले असतील, त्याला उत्तर वैदिक पिरियड असं आपण म्हणतो. उत्तर वैदिक काळ असं म्हणतो. तर त्याचे तुम्हाला हा जो स्थित्यंतर आहे वैदिक काळापासून वैदोत्तर काळाच्या बाबतीतला, त्याचा एक अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. त्यानंतर हे जसं मी तुम्हाला म्हणालो, इसवी सन पूर्व 6व्या शतकात जे काही नवीन धर्म आणि पंथ उदयाला आले, तर त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातनं मुख्यतः आपल्याला गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर म्हणजे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आणि जैन धर्माचे तीर्थंकर अ, वर्धमान महावीर यांच्या कार्याचा आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीचा देखील अभ्यास आपल्याला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. आणि जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितले, की हा प्राचीन भारतामध्ये पहिल्यांदा साम्राज्याचा उदय हा आपल्याला मगध साम्राज्याच्या संदर्भात झालेला दिसतो आणि याच मगध साम्राज्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यावर चंद्रगुप्त मौर्यानं त्याच्यावर सत्ता स्थापन केल्यानंतर भारतामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे जे काही मौर्य साम्राज्याचा उदय आणि त्याची जी वाढ झाली, त्याचा जो विस्तार झाला, त्याची एक माहिती आपल्याला या पेपरच्या माध्यमातून घ्यायची आहे. तर असे हे तुम्हाला साधारण अ, असे हे साधारण 4 युनिटमध्ये हा सगळा सिलॅबस आपला कव्हर केलेला आहे या पेपरचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं पहिल्या युनिटमध्ये तुम्ही पाहाल, की प्री अँड प्रोटो हिस्टॉरिक इंडिया म्हणजे इतिहासपूर्व काळ आणि प्रागैतिहासिक काळ. आता इतिहास म्हणजे ज्यावेळी माणसाला लेखन कला किंवा चित्रकला किंवा अशा गोष्टींचा अगदीच अज्ञान होतं. त्याच्याकडे लिखित पुरावे माणसाकडे निर्माण झालेले नव्हते किंवा कुठल्याही लिपीचं त्याला ज्ञान नव्हतं. असा काळ जो असतो त्याला आपण प्री-ऐतिहासिक काळ असं म्हणतो. म्हणजे इतिहासपूर्व काळ असं म्हणतो. आणि ज्या काळामध्ये माणसाने एखादी लिपी आत्मसात केली आणि त्याला ती लिपी आत्मसात केल्यानंतर देखील ज्यावेळी आपण स्वतः ज्यावेळी ते वाचायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते आपल्याला वाचता येत नाही. असा जो काळ असतो त्याला आपण प्रागैतिहासिक काळ असं म्हणतो. तर भारतातला जो इतिहासपूर्व काळ आणि भारतातला प्रागैतिहासिक काळ याचा अभ्यास तुम्हाला या पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. हां, म्हणजे ज्यावेळी मानव पहिल्या पॉइंटमध्ये तुम्हाला दिसेल, की मानव ज्यावेळी हंटर गॅदरर होता म्हणजे अन्नसंग्राहक आणि शिकार याच्यावर आपली उपजीविका करायचा. त्यावेळी माणसाला अ, अ, पुरापाषाण युग आणि मेसोलिथिक म्हणजे नवपाषाण युग अशा या 2 ह्याच्यामध्ये मानवांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतं.
तर जसं मी तुम्हाला म्हणालो, की या काळामध्ये आपल्याला काय करायचं म्हणजे मानव हा अ, शिकार आणि अन्नसंग्रह याच्यावर ज्यावेळी उपजीविका करत होता, तर तो साधारण काळ आपल्याला 2 टप्प्यात म्हणता येईल. एक अश्मयुग म्हणजे पुरापाषाण काळ आणि मध्यपाषाण काळ. पुरापाषाणला साधारणपणे पॅलिओलिथिक हा शब्द वापरला जातो आणि मध्यपाषाण काळाला मेसोलिथिक हा शब्द वापरला जातो. हां, तर त्या हिशोबानं तुम्हाला पहिल्यांदा हंटर गॅदरर्स म्हणजे अन्नसंग्राहक आणि अ, शिकार करणाऱ्या मानवी समाजाचा अभ्यास करायचा. त्यात मग पुरापाषाण आणि मध्यपाषाण काळाचा अभ्यास करायचा. त्यानंतर मानवाला ज्यावेळी शेती करायची कला अवगत झाली, शेती आणि पशुपालन तो एकत्रितपणे करायला सुरुवात झालं, तर तोच काळ हा निओलिथिक आणि चाल्कोलिथिक म्हणजे नवपाषाण युग आणि ताम्रपाषाण युग असं त्याला आपण म्हणतो. हां, नवपाषाण युगामध्ये दगडांची हत्यारं थोडी परिष्कृत पद्धतीची, बारकाईने तयार केलेली, थोडं सुधारित तंत्रज्ञान आपल्याला दिसतं आणि चाल्कोलिथिक ज्याला आपण म्हणतो ताम्रपाषाण म्हणजे याच्यामध्ये काय झालं, की तांब्याचा उपयोग आणि दगडांचा उपयोग या दोन्हींचा उपयोग करून मानव हा ही हत्यारं बनवायचा किंवा अवजारं बनवायचा आणि या काळात मानवानं मुख्य मुद्दा काय, की या काळात मानवानं शेती करायला सुरुवात केली आणि शेतीचं उत्पादन हे अतिरिक्त उत्पादन होतं. मानवाला जेवढं त्याच्या स्वतःच्या जगण्यापुरतं आवश्यक असतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन हे मानवाला मिळालं. मानव स्थिर झाला आणि त्यातून छोट्या-छोट्या खेड्यांचा उदय जो आहे या निओलिथिक आणि चाल्कोलिथिक पिरियडमध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे इनामगाव वगैरे हे जे भागात ज्या काही वस्त्या निर्माण झाल्या प्राचीन काळामध्ये या निओलिथिक आणि चाल्कोलिथिक ताम्रपाषाण युगामध्ये निर्माण झाल्या आणि ते आपल्याला पुढचा जो टप्पा आहे तो फर्स्ट अर्बनायझेशन जसं मी तुम्हाला म्हणालो की सिंधू संस्कृती ज्याला आपण हडप्पा संस्कृती या नावानं पण ओळखतो तर त्या काळामध्ये झालेलं पहिलं अर्बनायझेशन आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे दुसरं युनिट आहे वेदिक एज आणि इपिक्स वेदिक एज म्हणजे वेद काळाच्या संदर्भात आणि इपिक्स म्हणजे महाकाव्य. वेद आणि महाकाव्य यांच्या संदर्भातला माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला जसं मी मगाशी म्हणालो, की वैदिक काळ आणि वैदोत्तर काळ. तर याचं जे काही त्याच्यातलं जे अं, बदल आहेत त्याच्यातलं जे काही त्याला ट्रान्झिशन आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ज्याला त्याच्यातला जो काही बदलांचा काळ आहे. हां, स्थित्यंतर आपण मराठी शब्द स्थित्यंतर हा सगळ्यात योग्य शब्द आहे याच्यासाठी. तर हे जे स्थित्यंतर आहे, ते आपल्याला या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या भागामध्ये काय करायचं की पॉलिटी आणि इकॉनॉमी म्हणजे राज्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये काय बदल झाले? वेद काळात आणि उत्तर वेद काळात काय नेमके बदल होते? काय फरक होता? कुठले बदल स्थित्यंतर झाली? याचा अभ्यास आपल्याला यातून करायचा आहे. तर दुसऱ्या पॉइंटमध्ये काय तर समाज आणि धर्म याच्यामध्ये नेमके काय बदल झाले? हां, वेद वेद काळात समाजाचं स्वरूप काय होतं आणि वेदोत्तर काळात समाजाचं स्वरूप काय होतं? म्हणजे कसं की वेद काळात वर्णव्यवस्था निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. हां, वेदकाळाच्या शेवटी वर्णव्यवस्था अस्तित्वात येते आणि मग वेदोत्तर काळात मात्र वर्णव्यवस्था तशीच राहते आणि त्यामध्ये परत जाती व्यवस्थेचा उदय होताना दिसतो. तर हे जे सगळे स्थित्यंतर आहेत किंवा धर्माच्या बाबतीत म्हणाल तर वेदकालीन देवदेवता आणि त्यानंतर वेदोत्तरकालीन देवदेवता किंवा वेदकाळामध्ये अमुक-अमुक देवतेला असलेलं महत्त्व आणि मग नंतर वेदोत्तर काळात त्याच देवतेऐवजी दुसऱ्या देवतेला महत्त्व आलेलं असतं. तर ह्या जे सगळे स्थित्यंतर आहेत ते आपल्याला यातून अभ्यासायचे आहेत. त्यासोबतच आपल्या भारतातले जे महत्त्वाची महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत. तर या 2 महाकाव्यांच्या संदर्भातला देखील माहिती आणि त्याच्यातून कसं समाज आणि राज्यव्यवस्था, समाज, संस्कृती तर याचं कसं आपल्याला माहिती मिळते ते ते देखील आपल्याला या घटकामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा जो युनिट आहे तो आहे सेकंड अर्बनायझेशन. जसं मी मगाशी म्हणालो, की प्राचीन भारताच्या याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा नागरीकरण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे 2 वेळा भारतामध्ये शहरांची निर्मिती होणं, शहरांचा विस्तार होणं, शहरांची स्थापना होणं, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ते दुसरं नागरीकरण जे आहे जसं मी तुम्हाला म्हणालो, की महाजनपदांच्या काळामध्ये
झालेलं होतं. ही जी महाजनपदं आहेत, 16 महाजनपदं असं त्याला ती 16 होती त्यामुळं 16 महाजनपदं असं त्याला म्हणतात. जनपद म्हणजे काय, की जिथं एखाद्या मानवी समूहाचा वावर असतो, त्याचं पद म्हणजे पाय किंवा वावर त्याचा ज्या भागामध्ये असतो, त्याला जनपद असं म्हटलं जातं. आणि तो ज्यावेळी काही वेळा या जनपदांचा विस्तार झाला, त्यांनी आपल्या शेजारची जनपदं जिंकून घेतली आणि मग त्यांचं रूपांतर हे महाजनपदांच्या मध्ये झालं. हां. तर ती जी सगळी प्रोसेस आहे, ती आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे. त्यानंतर मी मगाशी म्हणालो, की इसवी सन पूर्व 6वं शतक जे आहे प्राचीन भारतातलं, ते अ, धार्मिक दृष्ट्या, धार्मिक शिकवणीच्या दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. या काळामध्ये आपल्याला नव्या धर्मांचा, नव्या पंथांचा उदय झालेला आपल्याला दिसतो आणि हे सर्व जे धर्मपंथ आहेत, हे उपनिषदांच्या मध्ये ज्या शिकवणी दिलेल्या होत्या, त्यांच्या आधारावर त्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. तर त्यामध्ये आपल्याला गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिकवणुकीची, त्यांच्या बौद्ध धर्माची आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचसोबतच जैन धर्माचे तीर्थंकर वर्धमान महावीर आणि त्यांच्या शिकवणीची देखील आपल्याला या युनिटमध्ये चर्चा करायची आहे. त्याचबरोबर जे चौथं जो युनिट आहे तो आहे मौर्यन एम्पायर. मौर्य एम्पायर म्हणजे भारतातलं जे पहिलं साम्राज्य असतं त्याला आपण म्हटलं जातं मौर्य साम्राज्य, त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि कौटिल्य ज्याला तुम्ही चाणक्य म्हणून देखील ओळखता. तर हे चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी कशा पद्धतीनं मगधच्या साम्राज्याला आपल्या ताब्यात घेतलं, त्याच्यावर सत्ता स्थापन केली, नंद घराण्याचा पराभव करून आणि मग मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्या संदर्भातली माहिती आपल्याला या युनिटमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर चंद्रगुप्त, त्याच्यानंतर त्याचा जो नातू होता अशोक, तर त्या अशोकच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की मौर्य साम्राज्यात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला होता आणि कलिंगच्या युद्धानंतर मग अशोकचं युद्धांच्या संदर्भात आपलं मत बदललं आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मग अशोकनं काही विचार जे आहेत ते शासन प्रणाली आणि व्यक्तींचं वर्तवणूक या संदर्भात सांगितले आहे. त्याला आपण अशोकाचा धम्म असं या अर्थानं ओळखतो आणि याची माहिती आपल्याला अशोकनं जे संपूर्ण भारतभर जे शिलालेख कोरून ठेवलेले होते, तर त्यातून आपल्याला त्याची माहिती मिळते. तर याची माहिती आपल्याला या युनिटमधनं घ्यायची आहे आणि मग मौर्य साम्राज्याचं जे काही प्रशासन व्यवस्था होती, मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतो, तर त्याची देखील माहिती आपल्याला या युनिटमध्ये घ्यायची आहे. तर असा हा तुमचा मौर्य साम्राज्याच्या प्रशासन व्यवस्था किंवा एकूण अ, इतिहासपूर्व काळापासून आपण अभ्यास करत करत प्रागैतिहासिक काळ, त्याच्यामध्ये पुरापाषाण, मध्यपाषाण, अ, नवपाषाण, ताम्रपाषाण युग, त्यानंतर सिंधू संस्कृती, वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, हं, त्याच्यानंतर महाजनपदांचा काळ, इसवी सन पूर्व 6वं शतक आणि मौर्य साम्राज्य. या असा सगळा प्राचीन भारताच्या एका इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण जो टप्पा आहे, त्याचा अभ्यास आपण या पेपरच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे. तर या पहिल्या पेपरच्या संदर्भात कुणाला काही शंका आहे? नाही. आहे काय शंका? आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसं आहे? त्याच्याबद्दल आपण सगळ्यात शेवटी बोलू. आपण आणखी आता सर पेपर बद्दलची माहिती सर्टिफिकेट ना फिफ्थ आणि सिक्स सेमचं मिळून येतं का? ते सगळे प्रश्न मी नंतर घेईन शेवटी. ओके, थँक्यू सर. आता मी जे बोललोय त्याबद्दल काही तुमचं म्हणणं असेल तर सांगा. मग आपण पुढचं सिलेबस बद्दल मी माहिती देतो तुम्हाला. नाही. ठीक आहे. तर तसं काही तुम्हाला शंका दिसत नाहीये. तर आपण काय करूया की पुढचा पॉइंट घेऊया. तर पुढचा पेपर जो आहे तो आहे मेडिवल इंडियन हिस्ट्री म्हणजे 1206 ते 1526 हा जो काळ आहे भारतातल्या मध्ययुगीन भारताचा इतिहास तो आपल्याला याच्यातून पाहायचा आहे.
याच्यातून काय आहे की दिस कोर्स कव्हर्स द इम्पॉर्टंट पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. म्हणजे भारताचा जो हा का मध्ययुग आहे तो भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा काळ आहे. हा, या काळात आपल्याला माहिती आहे की 1206 ते 1526 या काळामध्ये भारतावर दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीची सुलतानशाही ज्याला आपण म्हणतो, तर त्याची सत्ता भारतावर असल्याचं आपल्याला दिसतं. की जसं तुम्ही ऐकलं असेल, मोहम्मद घुरी असेल, कुतुबुद्दीन ऐबक असेल, इल्तमश असेल, रजिया सुलतान असेल, बलबन असेल, हा त्याच्यानंतर सय्यद वंश असेल. हा, तर या या सगळ्यांचा आपण इतिहास, आणि शेवटी लोधी वंशाची सत्ता होती. तर असा हा सगळा इतिहासाचा काळ होता. आणि शेवटी मग काय झालं की 1526 ला इब्राहिम लोधीचा पानिपतच्या युद्धामध्ये, पहिल्या युद्धामध्ये अकबरनं पराभव केला. आणि त्यानंतर हे बाबरनं पराभव केला आणि त्यानंतर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली. तर हे हा जो सगळा काळ आहे दिल्लीतल्या सुलतानशाहीचा काळ, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. याच्यामध्ये काय झालं की दिल्लीची सुलतानशाही ही भारतात प्रस्थापित झाल्यानंतर भारतामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आले आणि मूलभूत बदल घडले. म्हणजे भारतीय समाजामध्ये हे बदल घडले, अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडले, धार्मिक बाबतीत बदल घडले आणि आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये देखील मोठे बदल घडलेले आपल्याला दिसून येतात. तर त्याचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. आता या या पद्धतीचा आपण काय करतो की बऱ्याचदा काय होतं की हा सगळा इतिहास बघताना राजकीय इतिहास खूप मोठ्या प्रमाणात बदल पाहायला जातो. पण याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की एकदम थोडक्यात त्याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. महत्वाचं जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये आपण साधारणपणे माहिती घेणार आहोत. हा, तर ते तुम्हाला सिलेबस त्याचा एक लवकर सांगतो. याच्यातून आपण काय शिकणार की काही महत्वाचे राज्यकर्ते जे आहेत या दिल्लीच्या सुलतानशाहीतले किंवा त्या काळातले, तर त्यांची माहिती आपण घेऊ. त्यांनी एक सत्ताधीश म्हणून किंवा एक प्रशासनात केलेले बदल याच्यामुळं भारतातलं जे मध्ययुग आहे त्याचा ते कसं आकार त्याची कशी रचना झाली, त्याच्यात नेमका भारतीय समाजाला किंवा इथल्या राजकीय व्यवस्थेला कसा आकार प्राप्त झाला, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा, तर या काळातली जी प्रशासकीय रचना होती, संरचना होती, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर या जे दिल्लीतले सुलतान होते त्यांनी कुठल्या पद्धतीचे काही एक्सपेरिमेंट्स केले, काही प्रयोग केले की ज्याच्यातून अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला किंवा प्रशासन व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला, तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या काळातलं जे धार्मिक वातावरण होतं देशातलं, आपल्या समाजातलं, तर त्याची माहिती देखील आपल्याला घ्यायची आहे. सोबतच भारतामध्ये या काळामध्ये जे उदयाला आलेले जे वास्तुकला होती, जी काही वास्तुकलेत मोठी भर पडली. म्हणजे पूर्वीची प्राचीन भारतातली वास्तुकला आणि या दिल्ली सल्तनत मधली वास्तुकला यांच्या संयोगातनं जी नव्या पद्धतीचं वास्तुकला उदयाला आली, तर त्याची पण माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. तर हेच आपल्याला माहिती मिळेल. पहिल्या युनिटमध्ये आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी याच्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. हा दिल्लीचा खिलजी घराण्यातला सुलतान होता आणि याच्या बाबतीमध्ये सर्वात आपल्याला दोन गोष्टींचा जास्त भर द्यायचा आहे. तो आहे त्याची दक्षिण भारतावरील जी त्याची मोहीम आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा इतिहासात ऐकतो किंवा आपल्याला ज्यावेळी मराठ्यांचा इतिहास आपण ज्यावेळी वाचतो किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचतो, देवगिरीच्या यादवांच्यावर अल्लाउद्दीनचा खिलजीचा सरदार जो होता मलिक काफूर यानं आक्रमण केलेलं होतं. तर हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे त्याचे दक्षिण भारतातलं जे साम्राज्य विस्तार आहे त्याची एक माहिती घ्यायची आहे. आणि अल्लाउद्दीन खिलजीने इंटरनल पॉलिसी म्हणजे अंतर्गत आपल्या साम्राज्य अंतर्गत जे काही धोरण राबवलं, तर त्याची देखील माहिती आपल्याला या युनिटच्या माध्यमातून, या पॉईंटच्या माध्यमातून घ्यायची आहे. आता इंटरनल पॉलिटिक्स म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या बाजार सुधारणा म्हणून एक महत्वाचं त्यांनी धोरण राबवलं होतं. तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच मंगोल आक्रमणांच्या विरोधात देखील त्याचं एक धोरण होतं. त्याची देखील माहिती आपल्याला याच्यातून घेता येईल. दुसरा राज्यकर्ता आहे मोहम्मद बिन तुघलक.
आता मोहम्मद बिन तुघलक ज्यानं देवगिरीला आपलं राज्य बनवलं होतं, राजधानी बनवली होती. तर ह्या मोहम्मद तुघलक बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे की त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट्स जे आहेत, त्याने काय काय नवीन प्रयोग केले होते, त्या प्रयोगांची जरा जास्त माहिती आपल्याला याच्यामधून घ्यायची आहे. हा, म्हणजे तांब्याचे नाणी, सोन्याची आणि चांदीची नाणी वितळू म्हणजे गोळा करायची आणि त्याच्या बदल्यात तांब्याची नाणी दिलं. आपली राजधानी देवगिरीला हलवलं. त्याचबरोबर अं, आपलं अं, मध्य आशियावरची मोहिमेची तयारी करणे, अशा अनेक गोष्टी त्यानं केलेल्या होत्या. तर त्याची एक माहिती आपल्याला या युनिटमधनं घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे मेजर रूलर्स इन साऊथ इंडिया, म्हणजे दक्षिण भारतातले महत्वाचे राज्यकर्ते. त्याच्यामध्ये आपल्याला कृष्णदेवराय म्हणजे विजयनगर जे राज्य होतं, विजयनगरचं राज्य होतं दक्षिण भारतामध्ये, साधारणपणे कृष्णा नदीच्या दक्षिणेपासून ते कावेरी नदीपर्यंत, तामिळनाडूतली कावेरी नदी इतकं लांब त्याचा विस्तार होता. तर या राज्यामध्ये आपल्याला असं दिसतं की सॉरी, तुंगभद्रापासून ते कावेरी नदीपर्यंतचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये त्यांचं साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्यामध्ये कृष्णदेवराय हे महत्वाचं राज्यकर्ते होऊन गेले आणि त्यांचे जे युद्ध युद्धातले विजय जे आहेत, त्याचं साम्राज्य विस्तार जो आहे, तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच कृष्णदेवरायांनी जे सांस्कृतिक दृष्ट्या जी काही भर या काळामध्ये घातलेली आहे त्याची देखील माहिती आपल्याला यातून घ्यायची आहे. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर दुसरं जे आहे ते आपल्याला दुसरा पॉईंट जो आहे तो मोहम्मद गवान. मोहम्मद गवान हा बहमनी राज्याचा वजीर होता आणि त्याने खूप मोठं काम बहमनी राज्यासाठी केले, तिथल्या प्रशासनासाठी केलं होतं. तिथल्या जमीन व्यवस्था जी होती, जमीन महसूल त्या संदर्भात केलं होतं. त्या वास्तुकलेच्या संदर्भात केलेलं होतं. तर त्याचं जे बहमनी राज्याच्या संदर्भातलं जे काही योगदान आहे त्याची एक माहिती आपल्याला या पॉइंट मधून घ्यायची आहे. असं हे तुम्हाला पहिला आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांची माहिती घ्यायची आहे. आता जो तिसरा घटक आहे त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन इकॉनॉमी, दिल्ली सल्तनत, विजयनगर या दोघांची आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मग केंद्रीय प्रशासन आणि प्रादेशिक प्रशासन याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे ऍडमिनिस्ट्रेशन सेंट्रल प्रोव्हिजनल मध्ये. त्याचसोबतच ऍग्रिकल्चर आणि लँड रेव्हेन्यू आणि इंडस्ट्री आणि ट्रेड याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. कुठलंही राज्य असेल ते स्थिर स्थावर राहावं, व्यवस्थित काम करावं, तर त्यासाठी त्याचं केंद्रीय सत्ता आणि त्याची प्रादेशिक प्रशासन हे सगळं व्यवस्थित राहावं लागतं. त्या दृष्टीने या दिल्ली सल्तनतमध्ये, विजयनगरमध्ये नेमकं काय डेव्हलपमेंट झाल्या, कशा पद्धतीने त्यांनी आपली प्रशासन व्यवस्था विकसित केली याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. शेती आणि लँड रेव्हेन्यू म्हणजे शेती हे त्या काळामध्ये सर्वात महत्वाचा राज्याच्या उत्पन्नाचं साधन होतं. शेतीतून मिळणारा कर जो होता तो सगळ्यात महत्वाचा असायचा आणि त्यामुळं काय होतं की लँड रेव्हेन्यू सिस्टीम या दोन्ही म्हणजे जमीन महसूल जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने गोळा करावा म्हणून या दोन्ही सत्तांनी जमीन महसूल व्यवस्था स्थापन केलेली होती. तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच इंडस्ट्री आणि ट्रेड म्हणजे या दोन्ही राज्यांमध्ये उद्योग आणि व्यापार याची कशी स्थिती होती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे उद्योगधंदे कुठले होते, कुठल्या पद्धतीचे कारागिरीचे व्यवसाय होते, कुठल्या वस्तू भारतामध्ये या काळात निर्माण केल्या जायच्या, भारतातला प्रादेशिक म्हणजे भारतामध्ये होणारा भारतातल्या भारतात म्हणजे इथल्याच दोन प्रदेशामध्ये होणारा व्यापार असेल आणि भारत आणि इतर देशांशी होणारा व्यापार असेल, तर परराष्ट्र व्यापार असेल, अंतर्गत आणि बहिर्गत व्यापार आपण त्याला म्हणतो, इंटरनल आणि एक्सटर्नल ट्रेड असं त्याला म्हणतो. तर त्याची माहिती आपल्याला या युनिट मधनं घ्यायची आहे. आणि मग त्याच्यातला चौथा या पेपर मधला चौथा जो युनिट आहे तो रिलिजन अँड आर्किटेक्चर आहे. म्हणजे या काळामध्ये सुलतानशाहीच्या काळामध्ये भारतामध्ये सुफी संप्रदाय जो आहे तर त्याचं आगमन झालं आणि सुफी संप्रदायाने मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांच्या मध्ये
आपल्या शिकवणीचा प्रसार केला. त्या माध्यमातून इस्लाम धर्माचा मोठ्या प्रमाणात भारतात प्रसार झालेला आपल्याला दिसतो. तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर याच काळामध्ये आपल्याला असं दिसतंय की भक्ती चळवळ जी आहे भारतातली, तिचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. तर तामिळनाडूमध्ये नैनार आणि अलवार आणि नैनार या 2 पंथांचा पहिल्यांदा उदय झाला आणि हळू-हळू भारतातल्या अनेक भागामध्ये आपल्याला भक्ती संप्रदायाचा, भक्ती चळवळीचा उदय आपल्याला झालेला दिसून येतो. त्यातले मग कबीर आणि सूरदास या दोघांचा आपल्याला या युनिटमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच वास्तू कलेमध्ये दिल्ली सल्तनत आणि विजयनगर तर यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. वास्तुकला दिल्ली सल्तनतची वास्तुकला कशा पद्धतीची होती? म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा घुमट बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्ली सल्तनतच्या काळात झाला. त्यानंतरची कमान असते की नाही, कमान जी बनवतात त्याच्यामध्ये कमान बनवण्याचा पहिला जो एक्सपेरिमेंट म्हणा, प्रयत्न तो दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. आणि विजयनगरच्या काळामध्ये वास्तुकलेमध्ये मंदिर स्थापत्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आपल्याला दिसतं. दक्षिण भारतात जी काही नंतरच्या काळात मंदिरं उभी राहिली, त्याचं मुख्य प्रेरणा ही विजयनगरमधली वास्तुशैली होती. तर हे सगळं आपल्याला या मेडिव्हल इंडियाच्या पेपरमधून आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे महत्त्वाचे राज्यकर्ते उत्तर भारत आणि दक्षिण भारतातले, त्यांचं प्रशासन आणि अर्थव्यवस्था आणि या काळातलं धार्मिक जीवन आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे धर्म, पंथ आणि वास्तुकला. दिल्ली सुलतान आणि विजयनगर एवढा सगळा पट जो आहे तो आपण या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. तर त्या संदर्भात कुणाला काही अडचण आहे? काय शंका वाटते? काही शंका वाटते का? नाही. बोला. काही शंका वाटत असेल तर सांगा, मग त्याच्यावर मी बोलतो. हम्म? आणि मी सांगत असताना मध्ये विचारलं तरी चालतं. तर तर आपण जसं आतापर्यंत 2 पेपरच्या बद्दल माहिती पाहिली, तसा हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड नावाचा पेपर आपल्याला आहे. स्क्रीन शेअर होते ना याचा? हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड आहे. तर त्याची आपल्याला एक माहिती घ्यायची आहे. आता हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड जो आहे, तो ऐकू येतोय ना माझा आवाज? येतो. येतोय ना? हो सर. हां. तर हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड जो आहे, हा आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, की 18व्या आणि 19व्या शतकात 18वं शतक आपण पहिल्यांदा कशाला म्हणतो ते पहिला एकदा समजून घ्या. 1700 1700 किंवा 1701 1701 पासून ते 1800 इसवी सन 1800 हे जे वर्ष आहे याला आपण 18वं शतक असं म्हणतो. आणि 1801 ते 1900 म्हणजे 1900 हा जो काळ आहे त्याला आपण 19सावं शतक म्हणतो. की बऱ्याचदा लोक कन्फ्युज होतात. ज्या वर्षाच्या नावासमोर 19 असतं त्याला ते 19सावं शतक समजतात. जे साल लिहिलेलं असतं त्याच्या समोरच्या बाजूला 18 असेल तर त्याला ते 18वं शतक समजतात. तर हे थोडं हे होऊन जातं. एकच सेकंड मला एक फोन आला. हां सर. हां बोला ना. आहे. कॉन्टॅक्ट सेशन चालू आहे. किती वाजता येणार आहे? बरं. ठीक आहे. हो. ठीक. हो चालेल. तर जसं मी सांगत होतो, की 18वं शतक ते 19सावं शतक. तर या संपूर्ण काळामध्ये जगाच्या इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्याचा परिणाम जगभर झाला. तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
हा जो काळ होता, हा काळ अनेक क्रांतिकारी विचारांचा आणि प्रत्यक्षात घडलेल्या राजकीय आणि सामाजिक क्रांतींचा काळ आहे. हां, मग हे जे क्रांत्या घडून आल्या, तर त्याची नेमकी कारणं काय होती आणि त्याचे काय परिणाम झाले, हे सगळं आपल्याला बघायला हवं. कारण या क्रांती ज्या आहेत, या काळात घडलेल्या, याचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आणि फक्त जगावर त्या काळापुरता हा प्रभाव नसून तो संपूर्ण मानवी समाजाच्या नंतर म्हणजे संपूर्ण इतिहासावर हा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर देखील त्याचा प्रभाव पडलाय. त्या घटनांतून ज्या काही गोष्टी पुढे आल्या, त्याचा प्रभाव हा अ, व्यक्तीवर पडलेला आपल्याला दिसून येतो. हं. तर हे जे ह्या ज्या सगळ्या घटना होत्या 18व्या शतकातल्या, 19व्या शतकातल्या, तर त्याचा मानवी विचारांवर मानवाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर, स्थितीवर, त्यासोबतच त्याचं जे काही सांस्कृतिक गोष्टी होत्या, त्यांच्यावर याचा खूप मोठा प्रमाण प्रमाणात प्रभाव पडलेला होता. तर हा जो कोर्स आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड 18 टू 19th सेंच्युरी म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास 18वा आणि 19वा शतक. तर याचा तुम्हाला हा पेपर मग तुमच्यासाठी सिलेबसमध्ये आणण्यामागं हेच कारण होते, की हे जे सगळे बदल या सगळ्या क्रांतिकारी काळामध्ये झालेले होते, तर त्याचे बदल तुम्हाला समजून घेता यावेत आणि त्याचा जो काही परिणाम मानवी समाजावर झालेला आहे, तर त्याचा एक आढावा तुम्हाला मिळावा, तुम्हाला त्याची माहिती मिळावी, हे याच्या मागचं महत्त्वाचा उद्देश होता या पेपरच्या मागच्या. तर या पेपरमध्ये आपण काय-काय शिकणार आहोत, तर तुम्हाला पहिल्यांदा याच्यातून अमेरिकन रेव्होल्यूशन म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती जी आहे, त्याची माहिती मिळेल आणि त्याच्यासोबतच त्याचा जो काही परिणाम झाला, प्रभाव पडला, तर त्याची माहिती आपल्याला त्याच्यातून मिळेल. त्यासोबतच त्याच्यातनं फ्रेंच राज्यक्रांती जी फ्रान्समध्ये 1700 एकोणनव्वदला झाली. तर त्याची देखील माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. कारण फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रभाव हा पूर्ण काळ पूर्ण म्हणजे मोठा प्रभाव हा संपूर्ण युरोप आणि नंतर युरोपातनं आशियाई आणि आफ्रिका देशांवर पडलेला आहे. आपण ज्याला व्यक्ती म्हणून आपण स्वतःला ज्यावेळी काही राजकीय अधिकार किंवा विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्याची गोष्ट आपण करतो किंवा व्यक्ती म्हणून आपण समान समतेची वागणूक मिळण्याची आपण अपेक्षा करतो. तर हा जो सगळा विचार आहे याचं मूळ जे आहे ते फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा जो विचार आहे तो आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळालेला आहे. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या ची कारणं, त्याचा परिणाम आणि त्याच्यातले जे काही महत्त्वाच्या घटना आहेत त्याचा अभ्यास आपल्याला त्यातून करायचा आहे. त्यासोबतच ह्या काळामध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये आपण बघतो की राष्ट्रवादाचा उदय खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि राष्ट्रवादाची विचारसरणी जी आहे ती संपूर्ण युरोपात फैलावली आणि हा राष्ट्रवाद हा एकदम क्रांतिकारी विचाराच्या स्वरूपात आला आणि लोकांच्यामध्ये राष्ट्रीय भावनेची जागृती झाली आणि लोकांनी राष्ट्र निर्मिती असेल किंवा काही एकाच विचारांचे लोक असतील किंवा एकाच भाषिक लोक असतील, काही समान सांस्कृतिक वारसा असलेले लोक असतील, त्यांनी एकत्र येण्यासाठी चळवळी चालू केल्या आणि याच्यातून आपल्याला काय दिसतं की इटली आणि जर्मनी हे 2 राष्ट्र जे आहेत, ती एकीकरणातून उदयाला आली. म्हणजे पहिला इटालियन भाषिक वेगवेगळे प्रदेश, छोटी-छोटी राज्य होती. त्यांचं एकीकरण होऊन इटलीचं राष्ट्र उदयाला आलं. जर्मन भाषिक लोकांची अनेक म्हणजे जवळपास 250च्या वर छोटी-छोटी राज्य होती. तर त्या राज्यांना एकत्रित येऊन त्यांना स्वतंत्र राज्य होते. प्रत्येकाला कोणतरी राज्य करत असायचं. वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था प्रत्येक राज्यामध्ये होत्या. तर हे सगळं मागे पडून ही सगळी जर्मन राज्य जी आहेत, ती लोकांच्या दबावामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे एकत्र आली आणि त्यातून जर्मनीचं राष्ट्र निर्माण झालं. तर याचा आपल्याला अभ्यास या संपूर्ण पेपरमध्ये करायचा आहे. हां, तर त्याच्यामध्ये 4 युनिट आहेत.
अमेरिकन रेव्होल्यूशन 1776 ची म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती. अमेरिकामध्ये कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला आणि मग अमेरिकेच्या पूर्वेकडच्या किनाऱ्याला अनेक ब्रिटिश आणि युरोपियन लोकांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि मग या कॉलनीज त्याला आपण म्हणतो आणि या वसाहतींच्या मध्ये आणि ब्रिटनची राज्यसत्ता जी आहे त्यांच्यामध्ये नंतर टॅक्सेशन वरून कर कर जो वसूल केला जायचा त्याच्यावरून वाद निर्माण झाले आणि मग अमेरिकेमध्ये जे वसाहतीची लोक होती त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि त्यामध्ये मग जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन या लोकांनी याचं नेतृत्व केलं आणि अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणता येईल किंवा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध किंवा अमेरिकन क्रांती त्याला म्हटलं जाते 1776 ला घडून आली. तर याच्या कारणांचा, त्यातल्या महत्वाच्या घटनांचा आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. दुसरं घटक आहे तो आहे फ्रेंच रिव्होल्यूशन 1789 ला घडून आली. त्याच्या कारणांचा, परिणामांचा आणि त्याच्यातल्या महत्वाचे जे नेते होते आणि त्याचा परिणाम काय झाले या क्रांतीचा त्याचा आपल्याला एक अभ्यास करायचा आहे. फ्रान्समध्ये अनियंत्रित स्वरूपाची आणि ईश्वरदत्त आहे, आम्हाला राजाला राज्य करण्याचा ईश्वरदत्त अधिकार आहे, असं मानणारी अनियंत्रित राजेशाही होती. 16वा लुई त्यावेळी तिथला राजा होता आणि मग जनतेनं त्याच्या विरोधात उठाव केला आणि मग जनतेनं शेवटी राजाचाच शिरच्छेद केला. तर हे सगळी घटनाक्रम जो आहे तो आपल्याला या फ्रेंच रिव्होल्यूशन मध्ये झाला. समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणजे सर्व फ्रेंच लोक हे सर्व मानव हे समान आहेत. सर्व मानव हे जन्मतः स्वातंत्र्य आहेत. सर्वांना समान सर्वांनी फॅटर्निटी म्हणजे आपण सगळे एकसारखे आहोत. अशी एक बंधुता ज्याला आपण म्हणतो ती देखील तो जो विचार जो आहे तो देखील फ्रेंच राज्यक्रांतीतून आपल्याला मिळाला आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा जो काही विचार आहे याच विचारांच्या आधारावर नंतरच्या काळात जगात आधुनिकतेचा पाया रचला गेला. तर या संपूर्ण फ्रेंच रिव्होल्यूशनचा अभ्यास आपल्याला या युनिटमधून करायचा आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इटलीचं एकीकरण आणि जर्मनीचं एकीकरण हे दोन युनिट जे आहेत त्याच्यातनं तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये जोझेफ मॅझिनी, गॅरिबाल्डी आणि काऊर हे जो तीन स्वातंत्र्य योद्धे होते इटलीचे त्यांच्या कार्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि विक्टर इमॅन्युएल दुसरा हा जो इटलीचा सार्डिनिया आणि पिटमाउंटचा जो सम्राट होता तर त्याचा या इटलीच्या एकीकरणातला भूमिका जी आहे त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे आपल्याला बघायचं आहे 1871 ला साधारणपणे इटलीचं एकीकरण झालं. आता इटलीचं एकीकरण होताना अमेरिकन राज्यक्रांतीचा, फ्रेंच राज्यक्रांतीचा देखील प्रभाव या संपूर्ण चळवळीवर होता. ते सगळं आपण या पेपरच्या माध्यमातून असं आपण समजून घेऊ. आणि तुम्हाला माहिती आहे की इटलीचं एकीकरण, इटलीचा जो राष्ट्रवादाचा उदय आहे त्याचा देखील भारतातल्या राष्ट्रवादाच्या उदयावर देखील परिणाम झालेला होता. हे पण आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायला हवं अभ्यास करताना. त्याचबरोबर जर्मनीचं एकीकरण त्याच्यामध्ये विल्यम पहिला जर्मन सम्राट पर्शियाचा पहिला प्रशियाचा सम्राट होता. नंतर त्याला जर्मनीचा सम्राट म्हणून मान्यता मिळाली. तो विल्यम पहिला तर त्याचे योगदान आणि जर्मनीचा जो चान्सलर म्हणजे पंतप्रधान होता बिस्मार्क नावाचा तर त्या बिस्मार्क ऑटो वॉन बिस्मार्क असं त्याचं नाव होतं. तर त्या बिस्मार्कची जर्मनीच्या एकीकरणातली भूमिका याचा अभ्यास आपल्याला या संपूर्ण घटकामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने ही जी 4 युनिट आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण आपलं जग कशा पद्धतीने आधुनिक जग म्हणून ओळखलं जाण्यास सुरुवात झाली, आधुनिक जगाची मूल्य, त्याचे विचार हे कसे उदयाला आले याची माहिती संपूर्ण आपल्याला या पेपरच्या माध्यमातून मिळणार आहे. तर अशा पद्धतीने हा पेपर आहे तुमचा 9वा पेपर आहे. तर त्याच्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पेपरच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. मग आपण पुढचा पेपर घेऊया.
पुढे आपले साधारण अजून माझ्या मते अजून फक्त एक आणि 2 पेपर राहतात. 2 आणि 1 एस-एस-सीचा पेपर आहे. त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण हे या पेपरची माहिती घेऊया. तुम्हाला आत्ताच्या पेपरमध्ये काही शंका आहे का? काही अडचण वाटते? हं? तर पुढच्या पेपरचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. जो पेपर आहे आपला, त्याचं नाव आहे राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा एम्पायर. म्हणजे याच्यामध्ये आता मराठा एम्पायर बद्दल, मराठा सत्तेबद्दल आपण बऱ्याचदा आपल्या सगळ्या याच्यात वाचलेलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण म्हणजे एकदम 4थी पासून आपण शिकत आलेलो असतो. तर त्यासोबतच आपण बऱ्याचदा 9वी 10वी 8वी 9वी 10वीला पण मराठा इतिहास आपल्याला झालेला असतो. तर या पेपरमध्ये आपण काय करणार आहोत आणि तुम्ही BA फर्स्ट इयरला देखील तुम्हाला होता. तर हा जो पेपर आहे हा राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ मराठा एम्पायर, जसं मराठा सत्तेचा उदय आणि त्याचं दृढीकरण याचा हा काळ आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं की अं, अं, शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात म्हणजे संभाजी महाराज, मग राजाराम महाराज, मग त्याच्यानंतर अं, अं, ताराराणी यांच्या काळातले जो काही मराठा स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं तर त्याची माहिती आपण आधी त्या पेपरमध्ये झालेली आहे BAच्या फर्स्ट इयरच्या. तर इथनं आपण काय करणार आहोत की त्याच्या पुढचा इतिहास जो आहे 1707 नंतरचा इतिहास जो आहे तो आपण या पेपरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. आणि तो कुठपर्यंत अभ्यासणार आहोत तर साधारणपणे पानिपतचं तिसरं युद्ध जे झालं त्याच्यानंतरच्या काळापर्यंत आपल्याला तो अभ्यासायचा आहे. म्हणजे माधवराव दुसऱ्या बाजीरावपर्यंत आपल्याला तो अभ्यासायचा आहे. हां. तर या पेपरमध्ये आपल्याला काय होईल की हा पेपर अभ्यासल्यानंतर आपल्याला हा जो सगळा काळ आहे, मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धानंतरचं ते बाजीरावपर्यंतचा जो काळ आहे, दुसऱ्या बाजीरावपर्यंतचा त्याचं आपल्याला एक माहिती मिळेल. या काळामध्ये छत्रपती शाहू जे आहेत, म्हणजे हे सातारचे शाहू म्हणून ओळखले जातात. हे संभाजी महाराजांचे पुत्र होते ज्यांना मुघलांनी कैद केलेलं होतं. तर त्यांची नंतर सुटका झाली. औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची सुटका झाली आणि ते मग महाराष्ट्रात परत आले. आणि यावेळी मग जे स्वराज्याचा कारभार पाहत होत्या महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज, हे छत्रपती शाहू यांच्यामध्ये म्हणजे राजपदाच्या वरनं एक प्रकारचं गृहयुद्ध झालं आणि त्याची माहिती आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. त्यासोबत नंतर मराठ्यांचा नंतर साम्राज्य विस्तार झाला आणि मग पानिपतचं युद्ध झालं त्याची देखील माहिती आपल्याला घ्यायची आहे. या काळातलं आपल्याला राजकीय, लष्करी, सामाजिक हे जे सगळं काही घडलं तर त्याची एक माहिती आपल्याला त्या पेपरच्या माध्यमातून घ्यायची आहे. तर याच्यातून तुम्हाला काय माहिती मिळेल की या काळाच्या संदर्भातले जे काही महत्त्वाच्या घटना असतील, त्यातली काही महत्त्वाची व्यक्तिमत्व असतील, तर त्यांचं मराठा सत्तेच्या मध्ये जे काही योगदान आहे त्याची माहिती आपल्याला मिळेल. या काळातल्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडी ज्या असतील, काय बदल झाले असतील, घटना असतील त्याची माहिती आपल्याला मिळेल. मोठमोठे जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते मराठा सत्तेच्या विस्तारामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यांची माहिती आपल्याला मिळेल. आणि त्यासोबतच मराठा ह्याच्यामध्ये जे काही भारतीय इतिहासाच्या अंगानं संपूर्ण भारताच्या इतिहासाच्या अंगानं मराठा सत्तेचा जो विस्तार आहे त्याचं महत्त्व एक आपल्याला याच्यातून समजून घेता येईल. तर याच्यात आपण काय बघणार आहोत की 4 युनिट आहेत. त्यामध्ये छत्रपती शाहू यांच्यावर म्हणजे सातारचे शाहू म्हणून ओळखले जातात. तर त्यांचं जे सातारची गादी आहे तिथले ते शाहू महाराज होते. तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे औरंगजेबच्या
कैदेतून ज्यावेळी शाहू महाराजांची सुटका झाली, सातारच्या शाहू महाराजांची, आणि त्याच्यानंतर महाराणी ताराराणी आणि ताराबाई आणि शाहू यांच्यात जे गृहयुद्ध झालं, तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. या काळामध्ये बाळाजी विश्वनाथ भट हे शाहू महाराजांच्याकडे काम करत होते, त्यांच्या सेवेत होते, आणि त्यांना नंतर पेशवे पदाची पेशवेपद शाहू महाराजांनी दिलं, आणि मग या मराठ्यांच्या सत्तेच्या विस्तारामध्ये या बाळाजी विश्वनाथांचं जे योगदान आहे त्याची एक माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं जो युनिट आहे तो बाजीराव पहिला, म्हणजे पहिला बाजीराव. याच्या काळामध्ये मराठांचं आणि निजामांचे जे काही संबंध होते, मराठा निजाम संबंध, याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे निजामासोबत दोन युद्ध जे आहेत ती या काळात लढली गेली, पालखेड, आणि नंतरच्या काळात भोपाळमध्ये भोपाळचं युद्ध झालं, आणि राक्षसभवनची पण लढाई. अशा मराठा निजाम संबंधामध्ये अनेक लढाया देखील झालेल्या होत्या. या दोन सत्ता ज्या आहेत त्या दख्खनचा प्रदेश जो आहे त्याच्यावर आपलं वर्चस्व स्थापन करण्याच्या साठी सातत्यानं झगडत होते, मराठी आणि निजाम. तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि मग निजामाच्या सत्तेवर वचक बसवल्यानंतर मराठ्यांनी उत्तर भारतामध्ये आपला साम्राज्य विस्तार केला, तर त्याचा देखील आढावा आपल्याला या युनिटमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर बाळाजी बाजीराव आणि थर्ड बॅटल ऑफ पानिपत. म्हणजे बाळाजी बाजीराव यालाच आपण नानासाहेब पेशवा या नावानं ओळखतो. बाजीरावचा मुलगा बाळाजी बाजीराव, तर त्याला नानासाहेब या नावानं ओळखतो. आणि तिसरं पानिपतचं युद्ध जे झालं त्यांच्या काळामध्ये झालं, आणि याची माहिती आपण 1761 झालं, म्हणजे अब्दालीच्या फौजा आणि सदाशिवराव भाऊ याच्या नेतृत्वाखालच्या मराठा फौजा यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं, तर त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. मग ते बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब याच्या काळातलं उत्तर भारतातलं साम्राज्य विस्तार, आणि तिसऱ्या पानिपत युद्धाचं कारण आणि परिणाम याची एक माहिती आपण या युनिटमध्ये घेणार आहोत. आता पोस्ट पानिपत रिवायवल म्हणजे पानिपतामध्ये अब्दालीच्या सैन्यानं मराठ्यांच्या सैन्याचा एकदम खूप मोठा पराभव केला. बरेच मोठे लष्करी नेते, नेतृत्व, प्रशासकीय नेते हे त्याच्यामध्ये मारले गेले. आणि त्याच्यानंतर मग मराठा राज्याला परत उभं करणं हे खूप आव्हानाचं काम होतं, आणि हे काम पेशवा माधवराव पहिला यांनी हे काम पूर्ण केलं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला असं बघते की पोस्ट पानिपत रिवायवल आणि बारभाई कॉन्स्पिरसी असं त्याला आपण हे दोन गोष्टी ज्या आहेत ते या काळामध्ये घडलेल्या आपल्याला दिसतात. माधवराव पेशवा याने सत्ता ताब्यात घेतली. त्याचे काका जे होते रघुनाथराव पेशवा, तर याच्याबरोबर त्यांचा सत्ता संघर्ष झाला. रघुनाथराव जाऊन इंग्रजांना मिळाले. त्याच्यानंतर त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला माहित आहे की पेशवा माधवरावाबरोबर रघुनाथरावांचा पटत नव्हतं, त्यांचा संघर्ष होता. माधवरावाच्या मृत्यूनंतर स्वतः पेशवा होण्याचा रघुनाथरावाचा प्रयत्न होता, मात्र नारायणराव हा पेशवा झाला, लहान वयाचा नारायणराव. नंतर रघुनाथरावांच्या ह्याच्यातनं आपण पाहिलेलं आहे की नारायणरावाचा खून झाला, आणि नारायणरावच्या खुनानंतर रघुनाथरावांनी पेशवेपद हस्तगत घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना पेशवेपदावरून दूर करण्यासाठी बारभाई म्हणून मराठा साम्राज्यातले काही महत्वाचे मुत्सद्दी होते, ज्याच्यामध्ये नाना फडणवीस असतील, सखाराम बापू बोकील असतील, पटवर्धन, गोविंद पटवर्धन असतील, हे सगळी जी लोक होती, गोविंदराव पटवर्धन वगैरे, ही सगळी लोक एकत्र आली आणि त्यांनी रघुनाथरावाला विरोध केला. आणि त्यातून मग रघुनाथराव हे इंग्रजांच्याकडे निघून गेले, आणि इंग्रजांची फौज घेऊन त्यांनी मराठ्यांवर हल्ला केला. यातून हे पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालेलं आपल्याला दिसतं. तर हे सगळं माहिती जी आहे ती आपण या युनिटमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर जो शेवटचा पेपर आहे तो आपला हिस्ट्री थेअरी आणि रिसेंट ट्रेंड्स म्हणून आहे. म्हणजे इतिहासाचे सिद्धांत आणि त्याच्यातले काय म्हणता येईल आपण त्याला, त्याच्यातले नवीन प्रवाह यांची माहिती आपल्याला या पेपरच्या माध्यमातून घ्यायची आहे. मला या पहिल्या पेपर म्हणजे मराठा इतिहासाच्या पेपरचं काही प्रॉब्लेम नाही ना? काही शंका आहेत का त्या संदर्भात?
शंका नसतील तर मग हा पुढचा पेपर मी घेतो. आता हा पेपर काय आहे, की आपण आता इतिहास पाहिला म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास बघितला, मध्ययुगीन भारताचा इतिहास बघितला, त्याच्यानंतर आधुनिक जगाचा इतिहास आपण पाहिला, त्याच्यानंतर मराठा इतिहासाच्या संदर्भातले पेपर पाहिला. आता हे सगळं आपण जे काही घडलं त्याच्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिसते. पण या घटनांचा अभ्यास कसा करायचा? ते इतिहास म्हणजे नेमकं काय? आपण या घटनांचा का अभ्यास करतो? हं? तर त्याची जी मांडणी आहे, त्याची जी समज जी आहे, इतिहास आपण कशाला म्हणायचा? हं? इतिहासाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा? लोक इतिहासाला वेगवेगळ्या पद्धतीने कसं पाहतात? तर त्याचा सगळा आढावा जो आहे तो आपण या पेपरमध्ये घेणार आहोत. इतिहास कशाच्या आधारावर लिहिला जातो? की असंच कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणजे तो इतिहास होतो का? तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे आपण या पेपरमध्ये समजून घेणार आहोत. हां, याच्यातनं आपल्याला काय कळेल, की इतिहास म्हणजे काय? याच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या अर्थ निर्धारण झालेलं आहे, त्याची आपण माहिती घेऊया. त्यानंतर इतिहासामध्ये नेमका कुठल्या गोष्टींचा अभ्यास होतो, कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं जातं, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि इतिहासाचे प्रकार कुठले आहेत? कोणत्या कोणत्या पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला जातो, याचा एक आपल्याला आढावा त्याच्यातून घ्यायचा आहे. त्यानंतर इतिहासातले जे प्रवाह आहेत, इतिहासातलं म्हणजे असं त्याच्यात प्रवाह असतात. अं, काही विशिष्ट पद्धतीने इतिहास लेखन केलं जातं. काही विशिष्ट गोष्टींवर फोकस ठेवून इतिहास लिहिला जातो. तर ते इतिहासाचे ट्रेंड्स असतात. तर त्याला एक आपण समजून घेता येईल याच्यातला. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या कसं ट्रेंड्स असतात ना, आता आपण सोशल मीडियावर काही ट्रेंडिंग चालू असतं. म्हणजे अमुक आता गणेशोत्सव आहे तर गणेशोत्सवावर रील बनवले जातात. त्या वेगवेगळ्या पद्धतीनं मग लोक रील्स बनवतात. हो की नाही? तर त्या पद्धतीने इतिहास अभ्यासामध्ये पण काही ट्रेंड्स असतात. म्हणजे कशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे. मग एक पद्धत वापरून जगातल्या वेगवेगळ्या भागांबद्दल इतिहास लिहिला जातो. तर ते असे ट्रेंड्स जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. त्याच पद्धतीनं नेचर ऑफ डाटा, हिस्टॉरिकल डाटा आणि क्रिटिकल एक्झामिनेशन म्हणजे इतिहास लिहिताना आपल्याला माहिती लागते, साधनं लागतात. आणि मग ती साधनं खरी खोटी त्याचं ठरवावं लागतं. हं, तर ते कसं करतात, त्याचं स्वरूप काय असतं, तर हे आपण या पेपरमध्ये समजून घेणार आहोत. त्यासोबत म्युझियम म्हणजे जे काही संग्रहालय आहेत, तर ऐतिहासिक साधन म्हणून अ, संग्रहालयांचं महत्त्व जे आहे त्याचा देखील अभ्यास आपण याच्यातून करणार आहोत. तर असे हे 4 घटकामध्ये हा पेपर विभाजित आहे. पहिला घटक आहे हिस्ट्री, मीनिंग, नेचर आणि स्कोप म्हणजे इतिहासाचा अर्थ, त्याचं स्वरूप आणि त्याचा आवाका. तर याचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण काय बघणार की इतिहासाची व्याख्या काय? म्हणजे सर्व भूतकाळात घडलेल्या घटना म्हणजे इतिहास किंवा भूतकाळात घडलेल्या वर्तमान काळातील राजकीय घटना म्हणजेच भविष्यकाळातला इतिहास असे काही इतिहासाच्या व्याख्या आहेत त्या सगळ्या व्याख्या आपण त्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर इतिहासाचं स्वरूप काय? इतिहासामध्ये कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो? इतिहास कशाला म्हणायचं? याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता टाइप्स ऑफ हिस्ट्री इतिहासाचे प्रकार कोणते? सामाजिक इतिहास, राजकीय इतिहास, आर्थिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, शहरांचा इतिहास म्हणजे नागरीकरणाचा इतिहास, भाषेचा इतिहास असे इतिहासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते प्रकार जे आहेत ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचे आहे. त्यानंतर तिसरा जो युनिट आहे तो आहे रिसेंट ट्रेंड्स म्हणजे आता इतिहासामध्ये काय चांगल्या गोष्टी घडतं म्हणजे कुठले ट्रेंड्स आहेत. ट्रेंडिंग इतिहास कुठला आहे तो आपल्याला यातून समजून घ्यायचा. त्यामध्ये लोकल हिस्ट्री म्हणजे स्थानिक इतिहास, फेमिनिस्ट हिस्ट्री म्हणजे स्त्रीवादी इतिहास आणि सबाल्टर्न हिस्ट्री म्हणजे वंचितांचा इतिहास. जे समाजातले वंचित घटक आहेत त्यांचा इतिहास आपल्याला याच्यातून समजावून घ्यायचा आहे. तर असे हे रिसेंट ट्रेंड्स आहेत की त्याची देखील माहिती आपल्याला मिळेल. त्याचसोबतच सोर्सेस रिटर्न, अनरिटर्न अँड ओरल म्हणजे इतिहास लिहिताना आपल्याला नेहमी साधनांची आवश्यकता असते. साधनांशिवाय इतिहास लिहिता येत नाही. मग ही साधनं जी असतात ती काही वेळा लिखित पद्धतीची असतात. काही वेळा अलिखित असतात. म्हणजे काही पुरातात्विक अवशेष असतात ते आपल्याला
साधनांची ऐतिहासिक साधन म्हणून वापरता येतात. शिवाय काही लोकपरंपरेतनं काही गोष्टी, कथा, अ, पोवाडे याच्या माध्यमातून एक आपल्याला इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत असतो साधन म्हणून. त्याचा देखील वापर आपल्याला इतिहास लेखन करताना करता येतो. अशा पद्धतीने लिखित, अलिखित आणि मौखिक साधनं जी आहेत त्याचा वापर आपण या इतिहास लेखनामध्ये करतो. त्याची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहे. आता साधनं म्हणजे कुणीतरी एखादी माहिती मिळाली, एखादं पत्र आपल्याला मिळालं, तर ते पत्र म्हणजे बाबा ठीक आहे, याच्यात दिलेली माहिती सगळी खरी आहे किंवा हा जो कागद आहे ठीक आहे, कुणीतरी सांगितलं की हा 14व्या शतकातला कागद आहे. म्हणजे तो खरोखर 14व्या शतकातला आहे का? ते तपासून बघायला लागतं. ते जे साधन आहे त्याची सत्य असत्यता त्याची पडताळून पाहायला लागते. त्यामध्ये ज्या घटना दिलेल्या आहेत, त्याची माहिती दिलेली आहे, त्या माहितीची सत्यता पडताळून पाहावी लागते. तर ते कसं करायचं याचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. त्याला इंटर्नल आणि एक्सटर्नल क्रिटिसिझम असं म्हणतात. त्याला अजून एक शब्द आहे ह्युरिस्टिक आणि हर्मेनिस्टिक असा शब्द त्याला वापरला जातो. तो देखील त्याची देखील माहिती आपल्याला यातून घ्यायचं आहे. आपण मराठीत त्याला अंतर्गत आणि बहिर्गत चिकित्सा असं म्हणू. हां, तर ते देखील तुम्हाला या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर चौथं जो युनिट आहे तो आहे म्युझियम्स ॲज अ सोर्स ऑफ हिस्ट्री. म्हणजे जी संग्रहालय असतात. आता तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर टाउन हॉलचं संग्रहालय आहे. त्याचसोबतच न्यू पॅलेसचं संग्रहालय आहे किंवा सातारला राहत असाल तर सातारामध्ये संग्रहालय आहे किंवा सांगली जिल्ह्यात असाल तर सांगली जिल्ह्याचं देखील एक वस्तू संग्रहालय आहे. तर तिथे तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला अनेक पद्धतीचे अवशेष, काही मूर्ती, जुन्या मूर्ती असतील, काही कागदपत्र असतील, काही ताम्रपट असतील, काही पुरातन वस्तू आहेत. हे तुम्हाला तिथं ठेवलेलं आपल्याला दिसतं आणि त्यातून तुम्हाला तिथला इतिहास जो आहे तो समजून घेण्यास मदत होते. हां, तर असं जो हा जो म्युझियम जो आहे, संग्रहालय जे आहे, ती आपल्याला इतिहास अभ्यासामध्ये साधन म्हणून कसं उपयुक्त ठरतात, त्याचा आपल्याला माहिती या पेपरच्या माध्यमातून घ्यायची आहे. म्हणजे म्युझियम अँड म्युझोलॉजी हा पॉइंट आपल्याला समजायचा. संग्रहालय काय असतात, संग्रहालय कशा पद्धतीचे असतात, संग्रहालय कशाला म्हणायचं हे आपल्याला समजून घ्यायचं. म्युझोलॉजी म्हणजे संग्रहालय मध्ये रचना कशी असते, कशा पद्धतीने वस्तूंचं ठेवल्या जातात, वस्तूंचं प्रिझर्वेशन त्याला आपण असं म्हणू संरक्षण कशा पद्धतीनं केलं जातं. हां, तर ते देखील आपल्याला या युनिटमध्ये समजून घ्यायचं आहे. मग आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये पूर्वी जे प्रिन्स ऑफ वेल्स नाव म्युझियम म्हणून जे ओळखलं जायचं, ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे मुंबईमध्ये, तर त्याचा देखील थोडा अभ्यास आपल्याला यातून करायचा आहे. आणि त्यासोबतच कोल्हापूरमधलं जे टाउन हॉल म्युझियम आहे, त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. तर टाउन हॉल म्युझियम तुम्ही जर कोल्हापुरात राहत असाल तर टाउन हॉल म्युझियमला भेट देऊन या. म्हणजे ज्यावेळी या पेपरचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यासोबत ते सातारा वगैरे मध्ये जे म्युझियम आहे किंवा सांगली जिल्ह्यात जो राजवाडा आहे सांगलीचा, तिथं तो सांगली जिल्ह्याचं शासकीय वस्तू संग्रहालय तिथं देखील तुम्ही भेट देऊ शकता. असे जरा म्युझियमला भेट देऊन या म्हणजे हा पेपर समजण्यास देखील तुम्हाला थोडं हा घटक समजण्यास चांगली मदत होईल. हा तर असा हा आपला पेपर आहे. 11 नंबरचा पेपर हिस्ट्री थेअरी अँड रिसेंट ट्रेंड्स. इतिहास, त्याचा सिद्धांत आणि त्याचे नवे प्रवाह असं त्याचं नाव आपल्याला देता येतं. ठीक आहे, तर या पेपर बद्दल काही शंका आहेत का तुम्हाला? काही आहेत का शंका? नाही. बरं, आता आपण बोला. नाही. ठीक आहे, मग आपण पुढच्या पेपरची घेऊया माहिती आणि मग तुमच्या काही शंका असतील तर त्या संदर्भात एकदा बोलून थांबूया. हिस्ट्री अँड टुरिझम हा जो पेपर आहे हा स्किल एनहान्समेंट कोर्स म्हणून आपल्याला आता आहे. त्याचे जे पेपर असतील तर हा पेपर पूर्ण 2 क्रेडिटसाठी आहे. त्याला 50 मार्काचा पेपर येईल तुम्हाला आणि ती विद्यापीठाकडून तो पेपर येतो आणि त्याच्यामध्ये 25 मल्टिपल चॉईस बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आणि हे एकूण पेपर हा 50 मार्काचा असेल. 25 प्रश्न 2-2 मार्काला प्रत्येकी 2 मार्क असलेले आणि 50 मार्काचा पेपर असं या पेपरचं स्वरूप असेल. हिस्ट्री अँड टुरिझम असं पेपरचं नाव आहे. म्हणजे इतिहास आणि
पर्यटन असं आपण त्याला म्हणू. तर ते आहे. यामध्ये आपल्याला इतिहास आणि पर्यटन यांचं नेमकं काय संबंध आहे, ते आपल्याला ऐतिहासिक अभ्यास आणि पर्यटन याचा काय संबंध आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासोबतच पर्यटनाची जी ऐतिहासिक काळात जी डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. सोबतच पर्यटनाच्या संदर्भात शासनाच्या केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल तर त्याच्या काही धोरणं आहेत ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. सोबतच डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इंडस्ट्री म्हणजे भारतामध्ये पर्यटन क्षेत्राचा पर्यटन उद्योगाचा जो काही विकास झाला आहे त्याची देखील माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर त्यातलं पहिलं युनिट जो आहे तो इंट्रोडक्शनचा आहे म्हणजे त्याला आपण म्हणू प्रस्तावना किंवा तुम्हाला एक माहिती काय पर्यटनाच्या संदर्भात तुमचं जे ओळख व्हावी या उद्देशानं बनवलेलं घटक आहे. तर पर्यटनामध्ये म्हणजे टुरिझम त्याच्यात पहिला पॉईंट काय द रोल ऑफ हिस्ट्री इन टुरिझम म्हणजे टुरिझम मध्ये पर्यटनामध्ये इतिहासाचं काय भूमिका आहे ते आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचे आहे. म्हणजे अं, एखाद्या पर्यटन क्षेत्राला ऐतिहासिक दृष्टीने समजून घेणं आवश्यक आहे. त्याचं पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये इतिहासाचा रोल काय? म्हणजे समजा आता पन्हाळ्याला लोक जातात. पन्हाळा हे पर्यटन क्षेत्र आहे. पण तिथं का जातात? तर तिथं ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचं स्थान आहे म्हणून तिथं जातात आणि अशा पद्धतीनं एक पर्यटन क्षेत्र म्हणून पन्हाळ्याला विकसित होण्यामध्ये इतिहासाची भूमिका असते. तर ती ही जी सगळी भूमिका आहे ती आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे. हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन ऑफ टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे मी जसं सांगितलं की आता पन्हाळा तुम्ही कधी पण पन्हाळ्याला गेला तिथं तुम्हाला समजा गाईड मिळाला तर ते तुम्हाला सांगताना पहिल्यांदा सांगेल की ह्याचं नाव पूर्वीचं पन्हाळय असं होतं मग यादव काळामध्ये होतं किंवा त्याच्या आधीच्या काळातलं तो नाव सांगेल आणि मग पन्हाळ्याचा विकास कसा झाला मग पन्हाळा नाव कसं झालं मग त्याच्यानंतर तिथं शिवाजी महाराजां तिथं वेड्यामध्ये कशा अडकले होते सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये तर त्याची माहिती देईल त्यासोबतच मग तिथनं वेड्यातून त्यांनी सुटका करून घेतली आणि मग ते विशाळगडला कसे गेले मग पावनखिंडी बद्दल तो सांगेल अशा पद्धतीने तो गाईड तुम्हाला माहिती त्या पन्हाळगडाबद्दल देत असतो तर अशा पद्धतीने कसं आहे की ते ऐतिहासिक दृष्ट्या त्या पर्यटन स्थळ जे आहे त्याची एक अं, अं, त्याचं ऐतिहासिक एक आढावा तो आपल्याला देत असतो तर ते नेमकं कसं घडत असतं याची एक माहिती आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच भारतामध्ये पर्यटनाचा विकास कसा झाला त्याची एक थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला काय करायचं की एक ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहेत त्यामुळे ही थोडक्यात माहिती आपल्याला या सगळ्यांची घ्यायची आहे त्याच्यातले तथ्य जे असतील तर त्याची एक माहिती घेऊन ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं हे आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ इंडियन टुरिझम इंडस्ट्री म्हणजे भारतामध्ये पर्यटन उद्योगाचा जो काही विकास झालाय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे भारतातल्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे हे पर्यटनाचा विकास करण्यासाठी एक संस्थेची स्थापना जी आहे ती भारत सरकारद्वारे केली गेली त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे टुरिझमच्या संदर्भात पर्यटनाच्या संदर्भात केंद्र सरकारचे काय भूमिका आहे ती आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे टुरिझम पॉलिसी ऑफ इंडिया आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटन उद्योगाचं काय महत्व आहे ते देखील आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं कारण पर्यटनाचा जेवढा विकास होईल पर्यटन स्थळामध्ये जितक्या सुविधा निर्माण होतील पर्यटनासाठी जास्त लोक यावेत मग अशा पद्धतीने जे प्रोत्साहन दिलं जाईल तर यातून काय होतं की परदेशी पर्यटक असतील किंवा देशांतर्गत पर्यटक जे असतील त्या स्थळाला भेट देतात आणि मग तिथं आपल्याला त्या माध्यमातनं एक अर्थव्यवस्थेला एक चालना मिळत असते तर ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा हा पेपर आहे तर तो तुम्हाला या सेमिस्टरला एकूण हे 6 पेपर आहेत
त्याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही मगाशी एका विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. आपण मागच्या वेळी ज्या पद्धतीची प्रश्नपत्रिका होती, तर साधारण तीच प्रश्नपत्रिका यावेळी पण आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, मी आता प्रश्नपत्रिकेचा नमुना तुम्हाला दाखवतो. 40 मार्काचा प्रश्नपत्रिका असते ना तुमची. तर 40 मार्काची ही प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण बघतोय की रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी प्रश्न आपण त्याला म्हणू. बहुपर्यायी प्रश्न असतील. एकूण 5 प्रश्न असतील 5 मार्काला. त्याच्यानंतर अ, एक 5 शॉर्ट नोट्स असतील, टिपा असतील. त्यातले 6 दिले जातील. 5 दिले जातील. त्यातल्या 3 तुम्हाला लिहायच्या आहेत. प्रत्येकी 5 मार्काला असतील. त्यासोबतच तुम्हाला 4 प्रश्न असतील ब्रॉड क्वेश्चन, दीर्घोत्तरी प्रश्न. त्यातले तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे असतील. अशा पद्धतीने हे तुम्हाला करायला लागेल. त्यानंतर हे इंटरनल इव्हॅल्युएशन असं म्हटलेलं आहे 10 मार्काचं. यामध्ये आपण काय करतोय की विद्यार्थ्यांना आपण असाइनमेंट्स देतो. त्या असाइनमेंट्सच्या संदर्भात तुम्हाला ती 10 मार्क मिळतात. हं. आणि दुसरीकडं जो आपला हा दुसरा पेपर आहे, स्किल एनहान्सिंग एससीसीचा टुरिझमचा, त्याचं मी जसं सांगितलं की एकूण 25 प्रश्न असतील 2-2 मार्काला असलेले, आणि त्यातून तुम्हाला साधारणपणे अ, त्यातून तुम्हाला साधारणपणे काय करायला लागेल की 50 मार्काचे हे प्रत्येकी 2 मार्क असलेले 25 प्रश्न असतील, जे तुम्हाला 50 मार्कासाठी असतील. हां. तर या पद्धतीने या पेपरचं स्वरूप आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आता विचारू शकता. आत्तापुरतं आपल्याला एवढीच माहिती द्यायची आहे. आपली पहिल्यांदा परत सांगतो की आपला सिलेबस जो आहे तो सगळा बदललेला आहे या वर्षीपासून. त्यामुळं पुस्तकं जी आहेत ती आपण नव्यानं तयार करत आहोत सगळी पुस्तकं. तर त्या पद्धतीनं पुस्तकं तयार करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. जवळपास सगळं लिहून मटेरियल झालेले आहे. आता पहिल्या टप्प्यात तुम्हाला पीडीएफ, जितक्या लवकर माझ्या हातात पीडीएफ पडली की मी लगेच आपल्या ग्रुपवर शेअर करेन. आणि त्यानंतर हार्ड कॉपी जी आहे ती पण लगेच आपण छपाई करून ती तुमच्या अभ्यास केंद्राकडे पोच केली जाईल. ज्यांच्या अभ्यास केंद्रामध्ये येणार नाही त्यांनी थेट कोल्हापुरात येऊन देखील पुस्तकं घेतली तरी काही हरकत नाही. हां. आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा. काय आहेत का शंका? तिथे शिक्का घ्या. समोर वरती झेरॉक्स आहे की नाही, तिथे शिक्का घ्यायचा. त्यानंतर मेन बिल्डिंगला जायचं. मेन बिल्डिंगच्या मागे कन्झ्युमर्स माहिती आहे ना? हो. हां? हो. लास्ट चालतं मला इयरच्या सांग. हां, सर्टिफिकेटवर 5th सेमचे मार्क्स येणार की 6th सेमचे? परत विचारा प्रश्न तुमचा. बीएचं जे सर्टिफिकेट असलेलं आहे, हं, जे बीए कम्प्लीट झाल्यावर, त्यावर हं. 5th सेमिस्टरचे हे पर्सेंटेज येणार काय 6th सेमिस्टरचे, त्या दोन्हींचे ॲव्हरेज काढून? ॲव्हरेज काढून नसतं. सेकंड आणि थर्ड याचं साधारण टक्केवारी काढतात आणि त्याच्या हिशोबाने ते मिळतात. मार्क हां? मिळतात. ओके, जे ओके. थँक मेजर विषय असतात ना तुमचे, त्याची टक्केवारी हां, हां. काढली जाते. मग 5th सेमला मेजर कुठले विषय? काय? मेजर विषयांचे मार्क्स काढले जातात ना? हां. मग 5th सेमला मेजर विषय कोणकोणते आहेत? आता तुम्ही कुठल्या विषयाला जॉइन झालाय? हां? हिस्ट्री. मग इतिहास तुम्ही निवडलाय ना? हो. मग इतिहास हाच तुमचा मेजर विषय आहे. तुमची डिग्री जी असेल ती बीए इतिहास म्हणून असणार आहे. हां, हां. सॉरी, मी टेक्निकल स्टुडंट असल्यामुळे मला काही माहित नव्हतं एवढं. नाही, नाही, नाही. आता बघा तुम्ही कसं असतंय की बीए सेकंड इयरला तुमचे 2 विषय असतील. बरोबर? हां.
भाषा विषय सोडला, कंपल्सरी इंग्लिश सोडला, की अजूनही कुठला विषय होता तुमचा? असे 2-2 मराठी. पेपर असलेला? मराठीचे 2 पेपर असतील आणि इतिहासचे 2 पेपर आणि मग बाकी आयडीएस वगैरे असे पेपर असतात. बरोबर? हो. तर त्याच्यानंतर आता तुम्ही काय केलं, मराठी विषय सोडून इतिहास विषय ठेवला. आता इतिहासचे 5 पेपर राहणार तुम्हाला, जे आता मी दाखवले ते. हां? आणि एक एसएससीचा पेपर म्हणून टुरिझमचा पेपर आणि एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर. असे तुमचे टोटल 7 पेपर असणार आहेत. आलं हां. लक्षात? हां. थँक यू. बोला. आणि कुणाला काही शंका आहे? सर एक्झाम कधीपर्यंत येईल काय तरी सांगता येते का तुम्हाला? एक्झाम 23 ऑक्टोबरच्या आसपास होईल असं कळवलंय. टाइम टेबल फिक्स कधी टाइम भेटेल टेबल तरी? अजून नाही आलेलं. ते परीक्षेच्या 15 दिवस आधी आपल्याला मिळेल साधारणपणे. सुट्टीला जरा प्रॉब्लेम होत होता म्हणून म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे. कारण मी बरोबर. सुधीर पाटील सरांना पण कॉल केलता. ते पण हं, म्हणले की अजून तर काही नाही. बरोबर. नाही आता काय झालं, पहिल्यांदा ड्राफ्ट तारखा येतात. बरं. ड्राफ्ट तारखा आल्या होत्या. हं. त्याच्यातली जी तारीख होती 23 ऑक्टोबर. ती फायनल तारीख म्हणून कळवली. बरोबर? ऑक्टोबर एंडिंग पर्यंत होईलच ना एक्झाम आपली? हां, 23 ऑक्टोबर कसं असते बघा, लक्षात घ्या. आता त्याच्यात काही वेगळं का नवीन झालं डेव्हलपमेंट, आता आकस्मिक काय झालं तर ते फरक पडेल. इतर ह्याच्यात काही नॉर्मली काही फरक पडत नाही. हं? 23 बरं. ऑक्टोबर आता त्यांनी कळवलेली फायनल तारीख आहे. 5 तारखेपासून पहिला पेपर जो इंग्लिशचा आहे, तिथून हां. ते साधारणपणे सुरुवात होते. हं? ठीक आहे. थँक्यू सर. ठीक. बोला, अजून कुणाला काही शंका आहे? बोला, काही शंका असतील तर सांगा. सर पुस्तकं एक्झामच्या आधी मिळतील ना? हो, हो. एक्झामच्या बरेच दिवस आधी मिळतील. हं? कारण गेल्या वर्षी आम्हाला मिळाली नव्हती पुस्तकं. नाही, नाही. गेल्या वर्षी पुस्तकं अवेलेबल होती. तुमच्यापर्यंत थेट पोहोचली नसतील. म्हणजे समजा त्याच्यात कसं 2-3 टप्पे असतात. आपण पुस्तकं तयार केलेली असतात. ते हं. इथनं स्टडी सेंटर घेऊन जातं. तुम्ही कुठं राहायला? कुठलं स्टडी सेंटर आहे तुमचं? आमचं एससी कॉलेज आहे. कुठलं? DKSC इचलकरंजी. इचलकरंजी. मग तुम्ही कोल्हापुरात तिथे समजा उपलब्ध नसतील, तर तुम्ही इकडे येऊन घेऊन जाऊ शकला असता. म्हणजे याच्यात समजा इथं कोण असतील ना, त्याच्यात बऱ्याच लोकांनी इथनं पण नेलेली असतात. त्यामुळे पुस्तकं अवेलेबल होती. हां, तर ही पण तुम्हाला मिळतील. जर समजा तिथं स्टडी सेंटर मी तुम्हाला सांगितले, की पुस्तकं उपलब्ध आहेत असं मी तुम्हाला कळवलं ग्रुपवर हां. आणि तुमच्या स्टडी सेंटर मधनं समजा मिळायला तुम्हाला उशीर लागत असेल, तर तुम्ही काय करायचं, ऍडमिशन पावतीवर स्टडी सेंटरचा सही शिक्का घेऊन यायचा. तो तिथे यायचं विद्यापीठात. माझ्याकडे हं. सही शिक्का घ्या आणि विद्यापीठातनं पुस्तक घेऊन जावा. ठीक आहे? ठीक आहे चालेल. हां, हां. ज्यावेळी ओके. ज्यावेळी मी सांगेन की हार्ड कॉपी आली आहे म्हणून. हां? ठीक आहे, ठीक आहे. ठीक. बोला. निलेश बोला. सर एक्झाम 23 पासून चालू आहे का? हा, 23 ऑक्टोबर सांगितलं की आताच सांगितलं मी. 23 ऑक्टोबर पासून 23 ते किती तारखेपर्यंत आहे? ते आता ते तारीख म्हणजे 23 तारखेला कोणता पेपर, 24 ला कोणता पेपर, हे जे आहे ना वेळापत्रक, ते आपल्याला अजून आलेलं नाहीये. हम्म? कारण की सर सुट्टीसाठी ऍडजस्ट करायला लागतं ना. हो ना. तर 23 तारखेपासून परीक्षा साधारण चालू होते. कुठला पेपर किती तारखेला आणि किती दिवस चालेल ते नाही सांगता येत मला आता. तर साधारण एक अर्धा दिवस कमी करा, कारण 7 पेपर आहेत आपले. बरोबर आहे. रोज एक पेपर धरला तरी 7 दिवस लागतात. मध्ये काही सुट्ट्या वगैरे असतील त्या काळामध्ये, तर त्या हिशोबाने ते थोडं लांबतं. हम्म? ठीक ठीक ठीक. 8-10 दिवस पुस्तकं कधीपर्यंत भेटतील काय? ते आत्ताच सांगितलं मी. आपण लवकरात लवकर पुस्तकं बनवण्यासाठी आपल्याकडे सगळे प्रयत्न चालू आहेत. काय लवकरच तुम्हाला PDF मिळतील आणि त्याच्यानंतर हार्ड कॉपीज मिळतील. एक 8-10 दिवसात कारण की आपल्याला मिळण्याची मागच्या शक्यता आहे. हा? मागच्या टायमिंगला कॉलेजने काय पुस्तकं दिलीच नाहीत. जे कुठलं पण कॉलेज? एक्झाम देते ना तिथं. कुठलं कॉलेज आहे? हे रहमतपूरचं पंचकृषी बरं. सरदार.
बाबासाहेब माने काय मागच्या PDF आपल्याला ग्रुपवर दिलेल्या होत्या, बरोबर की नाही? आणि तुम्ही जर मला समजा जॉईन असाल केलं ना, नव्हतं ते मागच्या वेळी. रेहमतपूरला असाल ना, काय तर तुम्ही काय हा करू हा शकता, समजा कॉलेजवर उशीर व्हायला लागला तर परत काय करायचं, हा कॉलेजचा सही शिक्का घ्यायचा. तुम्हाला समजा कोल्हापूरला बर शिकायचं असेल, साताऱ्याला जाऊन आपलं जे विभागीय केंद्र आहे ना, तिथनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे. सातारमध्ये कुठे सर? पवई नाक्याचं विभागीय केंद्र आहे आपलं. ज्यावेळी तुम्ही, मी सांगेन ना हार्ड कॉपीच्या वेळी, त्यावेळी तुम्ही मला फोन करा, मी सांगेन त्यावेळी. नंबर सांगताल तुमचा थोडासा? माझा नंबर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला आहे ना? तोच आहे ना? तो त्यातला ऍडमिनचा जो नंबर आहे तोच माझा आहे. जी जी जी. चला, अजून तुम्हाला काही शंका आहे? थँक्यू सर. काही शंका असतील तर सांगा. आता हे सर नॉर्मल सब्जेक्ट कुठले कुठले असतील? नॉर्मल म्हणजे नॉर्मल सब्जेक्ट कसले असतात? म्हणजे थोडंसं कसं अभ्यास होणार तर नाही एवढा, बिना अभ्यासाचे आहेत की नाही कोणते विषय की नाही जेणेकरून नाही आपल्या नाही, मनात असं त्यातली असं असं नसते. तुम्हाला पुस्तकं मिळतील. आता जे काही मी सांगितलं की नाही, किंवा मी आता सिलेबस पण तुम्हाला देईन, काय त्याच्यात तुम्हाला काय, आता तुम्ही काय करू शकता, काय काय बाबा तुमच्याकडे आधीची काही पुस्तकं असतील त्यातलं वाचा, प्राचीन भारताबद्दल, मध्ययुगीन भारताबद्दल. काही युट्यूबवर व्हिडिओ बघा त्या संदर्भातले. असं करून तुम्ही तुमचं हे चालू करू शकता. आणि आपण देऊ लवकरच, म्हणजे खूप वेळ लागणार नाहीये. काय 8 दिवसात आपल्याला सगळं PDF तरी ऍटलिस्ट मिळून जातील. 5-6 दिवसात, 8 दिवसात मिळतील PDF. ठीक आहे. ओके थँक्यू सर. हो. आता तुम्हाला काही, आणि आपण काय करणार आहोत की हे झालं की आपण एक आपलं प्रत्येक पेपरनी आपण एक कॉन्टॅक्ट सेशन पण घेणार आहोत 2-2 तासांचं, प्रत्येक पेपरला 2 तास. तर असं आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एकदा पुस्तक आली की ती घेऊ, म्हणजे तुम्हाला पुस्तकं वाचून त्याच्या संदर्भातल्या शंका पण त्याच्यामध्ये विचारता येतील. अशा दृष्टीने आपण त्याचं नियोजन करूया. ठीक आहे. आता जी तुम्ही जी सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि एक्झाम फॉर्म सर. पण भरलेला आहे आणि कॉलेजवर जमा केलाय, बरोबर ना? नंतर काही जी सर. नंतर जॉईन झालेत त्यांना विचारतोय मी. ऍडमिशन फॉर्म भरलाय, एक्झाम फॉर्म भरलाय, ऍडमिशन फी भरली, एक्झाम फी भरली आणि कॉलेजवर जमा केला, बरोबर? ठीक आहे. तर तर आपण थांबूया. तुमच्या काही शंका दिसत नाहीयेत. आहेत का शंका कुणाला काही? जर काही शंका नसतील तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या BA भाग 3 इतिहास विषय निवडलेल्या दूरशिक्षण ऑनलाईन शिक्षण मध्ये प्रविष्ट असलेल्या आणि BA भाग 3 साठी इतिहास हा विषय निवडलेल्या तुम्ही सर्वजण जॉईन झालात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आपले पुस्तकांच्या संदर्भात मी माहिती दिलेली आहे, परीक्षेच्या संदर्भात माहिती दिलेली आहे, सिलेबसच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तो सिलेबस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर केलेला आहे. त्याच्या आधारावर तुम्हाला जे काही तुम्हाला मटेरियल सापडेल त्याच्यावर तुम्ही अभ्यास चालू करा. पुस्तकं येतील लवकर. पुस्तकं आली की आपण त्याची PDF पहिल्यांदा देऊ, मग हार्ड कॉपी तुम्हाला मिळेल. पुस्तकं आल्यानंतर आपण एक कॉन्टॅक्ट सेशन घेऊयात 2-2 तासांचं, आणि त्याच्यातून तुम्हाला त्या सिलेबस परत एकदा आपल्याला डिटेलमध्ये जाणून घेता येईल. तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.